मित्रांनो, कापडी अंडरविअर कशा शिवायच्या, त्याचप्रमाणे या कट कशा करायच्या याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, या अंडर पॅन्टी कट करायच्या अतिशय सोपी पद्धत आहे। तुम्हाला अंडर पॅन्ट कशी कट करायची हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि शिवायचे कसे हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे कापड 2 मीटर आहे आणि या 2 मीटरपासून आपल्या 2 अंडर पॅन्टी तयार होतील। हे तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने हा जो कापड आहे तर फोल्डिंगवाला भाग हा आपल्याला आपल्याकडील बाजूने करून घ्यायचा आहे। या पद्धतीने कापडाची ही फोल्डिंग आपल्याकडे असेल ती आपल्याला आपल्या बाजूने करून घ्यायची व या बाजूने आपल्याला कटिंगसाठी मार्किंग करून घ्यायची आहे। कापडाचे दोन्ही तोंड ज्या बाजूने कट झालेले असतात तो भाग आपल्याला खालच्या बाजूने करायचा आहे व जोडलेला भाग फोल्डिंगवाला भाग आपल्याला आपल्या बाजूने ठेवून या पद्धतीने कापड हे टेबलवर ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणाहून आपल्याला वरच्या बाजूने असणाऱ्या बेल्टसाठी या पद्धतीने 2 इंचाची फोल्डिंग मारून घ्यायची आहे। खालच्या बाजूने देखील 1.5 ते 2 इंचाची फोल्डिंग या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि या घडीपासून ते इथपर्यंत आपल्याला 12.5 इंचाचे माप टाकून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणापर्यंत 13.5 ते 14 इंचापर्यंत माप टाकून घ्यायचे आहे। मित्रांनो, या गोटपासून ते इथपर्यंत आपण 12.5 इंचाचे माप टाकलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील आपण या ठिकाणाहून इथपर्यंत 12.5 इंचाचे माप हे टाकून घेतलेले आहे व बॉटमच्या बाजूने 14 इंचावरती हे माप आपण टाकलेले आहे। आता या बाजूने ज्या कमरेच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत आपल्याला 13 इंचावरती उभ्या पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहे। या पद्धतीने येथून ते इथपर्यंत आपल्याला 13 इंचावरती हे माप टाकून घ्यायचे आहे। या पद्धतीने माप टाकून घेतल्यानंतर आपल्याला अंडरविअरचा या ठिकाणाहून गोल आकार देऊन या रेषेपासून 3 इंचावरती 12.5 पासून 3 इंचावरती पुढे माप देऊन खालच्या बॉटमच्या रेषेशी ही रेष जोडून घ्यायची आहे व या ठिकाणाहून अशा पद्धतीने आपल्याला हे कापड कट करून घ्यायचे आहे। आपण पाहू शकता या पद्धतीने अंडरविअरचा हा भाग आपण कट करून घेतलेला आहे। आता या उरलेल्या भागापासून आपल्याला अंडरविअर करता बेल्ट कट करून घ्यायचा आहे आणि या कपड्यात आपल्याला अंडरपॅन्ट तयार करायचे आहेत। या अंडरपॅन्टी कशा शिवायच्या आपण आता पाहूया। आखलेल्या या रेषेपासून आपल्याला कापडाची या पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायची आहे। खालच्या बॉटमच्या बाजूला देखील या पद्धतीने आपल्याला ही फोल्डिंग मारून घ्यायची आहे। खालच्या बाजूला गोट मारून घ्यायचा आहे। या पद्धतीने बॉटमच्या बाजूने फोल्डिंग घालून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ही शिलाई आपण मारून घेऊया। याच पद्धतीने आपल्याला बॉटमच्या खालच्या बाजूला असा गोट मारून घ्यायचा आहे। दोनही बॉटमला आपण याच रीतीने गोट मारून घेतल्यानंतर आपल्याला दोनही मित्रांनो, या पद्धतीने बॉटमच्या कडेला गोट मारल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने बॉटमची शिलाई असलेला भाग व खालच्या बाजूने बॉटमच्या विरुद्ध दिशेचा भाग आपल्याला ठेवून या बाजूने गोट मारत शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारण्याकरता आपल्याला या पद्धतीने फोल्डिंग करून इथून ते इथपर्यंत आपल्याला शिलाई ही मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फोल्डिंग घालत ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला या बाजूने हा कापड पलटी करून घ्यायचा आहे व या बाजूने एक शिलाई आपल्याला
कडेकडेने मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण या कापडाच्या कडेकडेने ही शिलाई मारून घेणार आहोत। ते थेटपर्यंत आपल्याला कमरेच्या भागापर्यंत पूर्ण मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला कमरेच्या वरच्या बाजूला या ठिकाणी 3 इंचापर्यंत अशा पद्धतीने दोनही बाजूने गोट मारून घ्यायचा आहे। 3 इंचापर्यंतचा हा गोट असणार आहे। या पद्धतीने आपण इथपासून ते इथपर्यंत 3 इंच येईल असा गोट हा आपण मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा गोट आपल्याला बॉटम कमरेच्या बाजूने दोनही बाजूला 3-3 इंचापर्यंत मारून घ्यायचा आहे। कमरेच्या दोन्ही बाजूने अशा पद्धतीने 3 इंचापर्यंत हा गोट मारून घेतल्यानंतर आपल्याला 2 इंचापर्यंत अशा पद्धतीने फोल्डिंग घालून कमरेचा पूर्ण भाग हा गोट मारून घ्यायचा आहे। शेवटपर्यंत आपल्याला हा गोट मारून घ्यायचा आहे। या पद्धतीने घडी घालत आपल्याला शेवटपर्यंत हा गोट मारून घ्यायचा आहे। यावरती आपण आता शिलाई मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही शिलाई शेवटपर्यंत मारून घ्या। कमरेच्या दुसऱ्या कडेपर्यंत हा गोट आपण मारलेला आहे। यानंतर आपल्याला सेंटरपासून असे धरून हे दोनही कमरेचा भाग एकमेकांपाशी घेऊन आपल्याला या बाजूने देखील गोट मारत ही शिलाई व्यवस्थितरित्या मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हा गोट मारून घेतल्यानंतर आपल्याला पॅन्टेच्या खालच्या बाजूने बॉटमचा हा दोनही घेर आपल्याला या पद्धतीने एकमेकांवर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे व आपले अंडरवेअर ही तयार होऊन जाईल। हा भाग आपल्याला याच पद्धतीने गोट मारत या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने शिलाई मारत आपण हा भाग जोडून घेऊया। हा गोट मारल्यानंतर आपली अंडरपॅन्ट ही पूर्णपणे शिवून झालेली आहे। आपण पाहू शकता ही अंडरपॅन्ट कशी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने ही अंडरपॅन्ट शिवून पूर्णपणे तयार झालेली आहे। कमरेच्या बाजूने आपल्याला यामध्ये बेल्ट शिवून हा टाकून घ्यायचा आहे। अंडरपॅन्ट शिवणे ही अतिशय सोपी आणि सहज जमते, त्यामुळे त्यामध्ये अवघड असे काहीही नाही।